विद्यार्थी मित्रांनो, सेटनेट प्रिपरेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर या अगोदर आपण 27 डिसेंबर 2020ला झालेल्या सेट एक्झामबद्दल पाहिलेलं आहे. तर पेपर नंबर 2 सोशिओलॉजी याचा पहिला भाग आपण पाहिलेला आहे. तर आज आपण दुसऱ्या भागामध्ये पुढचे प्रश्न पाहणार आहोत. तर यामध्ये प्रश्न नंबर 29, मॅकडॉनलायझेशन ही संज्ञा यांनी निर्माण केली. तर याचं अचूक उत्तर आहे जॉर्ज रिट्झर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे हॅबिटस हे नाही. तर यामध्ये संभावित उत्तर आहे कायम. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतात कोणत्या वर्षी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियमाची अंमलबजावणी केली गेली. तर याचं अचूक उत्तर आहे 2005 बी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ट्रॅजेडी ऑफ कॉमन्स हा वाक्यप्रचार कोणी लोकप्रिय केला. तर याचा अचूक उत्तर आहे गॅरेट हार्डिन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता सामाजिक समूह सामाजिक वर्जितता अनुभवत नाही. तर याचं संभावित उत्तर आहे समसंरक्षित समूह. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू शकतो, प्रश्न नंबर 34, वेबरच्या मते तार्किक कायदेशीर अधिकाराचा खालीलपैकी कोणता प्रकार आहे. तर याचं संभावित उत्तर आहे नोकरशाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे संरचित मुलाखत ही कशासाठी उपयोगात आणली जाते. तर याचं संभावित उत्तर आहे डी, नवीन सिद्धांत आणि पद्धतीची निर्मिती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सर्वेक्षणाचे वैशिष्ट्य नाही. तर याचं संभावित उत्तर आहे सी, सर्वसाधारण आणि अमूर्त प्रश्नांची संबंधित असते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता देश सर्वात कमी विकसित कल्याणकारी राज्य आहे. तर याचे संभावित उत्तर हे स्वीडन आणि फिनलँड यापैकी असू शकतं. तर यापैकी तुम्ही पाहू शकता की जर तुम्ही दोघांपैकी एक केला असेल तर तुमचं उत्तर हे अचूक येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणावर प्रचलित असणाऱ्या आणि महत्त्वाची नीतितत्त्वे यांच्या संदर्भात लोकनीती या संज्ञेची निर्मिती कोणी केली आहे. तर याचं अचूक उत्तर आहे W.G. समनेर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या 377 कलमातील भागाला अवैध ठरवून हे विगुन्हेगारीकरण केले. तर याचं अचूक उत्तर आहे समलैंगिकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे अन्वयार्थवाद ही भूमिका आहे. तर याचे 2 उत्तरे असू शकतात. नंबर 1 ए, ज्ञानमीमांसा शास्त्रीय आणि नंबर 2 सत्तामीमांसा शास्त्रीय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ऑनर किलिंगच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. तर यामध्ये याचं संभावित उत्तर हे असू शकतं हुंडा बळीपेक्षा वेगळे आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खाली 2 विधाने दिलेली आहेत. एक आहे प्रतिपादन ए आणि दुसरे आहे कारण आर. तर प्रतिपादन ए आहे नोकरीमधील आरक्षणामुळे अनुसूचित जाती जमातींना त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होते. तर कारण आर दिलेलं आहे लोकशाहीमध्ये समानतेची खात्री देण्यासाठी समन्यायी वाटप आवश्यक आहे. तर याचं संभावित उत्तर हे असू शकतं बी, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पुस्तक हे कार्ल मॅनहाइम यांनी लिहिलेले नाही. तर याचं संभावित उत्तर हे आहे सी, दी सोशिओलॉजी ऑफ नॉलेज. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे
दुर्खीम यांच्या मते समाजशास्त्राचा अभ्यास विषय काय आहे? तर याचा संभावित उत्तर हे नंबर ए सामाजिक तथ्य हे असू शकतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नमुना एककाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर याचं संभावित उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, त्यांची अदलाबदल करता आली पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा सिद्धांत आहे, युती सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? तर याचं अचूक उत्तर आहे क्लॉड लेवी-स्ट्रॉस. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर याचा संभावित उत्तर हे सी असू शकतं. लोकपद्धतीशास्त्र नियमनात्मक दृष्टिकोनाऐवजी अन्वयार्थक दृष्टिकोनाचा वापर करते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी भारतात वयस्कांसाठीचे राष्ट्रीय धोरण जाहीर झाले? तर याचं अचूक उत्तर आहे सी 1999. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सामाजिक कृतीचा अर्थ व्यक्तिनिष्ठ अन्वयात्मक अर्थाने सामाजिक कृती समजून घेण्यासाठी कोणी लावला? तर याचं संभावित उत्तर हे डी मॅक्स वेबर हे असू शकतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ज्या प्रक्रियेमुळे कर्ता त्याच्या श्रमाचे सेवामूल्य ओळखण्यात अपयशी ठरतो त्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याचं संभावित उत्तर हे ए असू शकतं, वस्तुस्तोम. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रमाणके मूल्य आणि संस्कृती मनावर बिंबवण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश असे म्हणतात. तर याचं अचूक उत्तर आहे सी सामाजिकरण. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मापन हे केंद्रीय प्रवृत्तीचे स्थानीय सरासरी आहे? तर याचं अचूक उत्तर आहे बी मध्यांक. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कार्ल मॅनहाइम 2 प्रकारच्या विचारप्रणालीतील भिन्नता दर्शवितो त्या विचारप्रणाली कोणत्या आहेत? तर याचं अचूक उत्तर आहे ए समग्र संकल्पन आणि आंशिक संकल्पन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डेथ ऑफ द सोशल याविषयी कोणी लिहिले? तर याचं संभावित उत्तर हे मिशेल फोको हे असू शकतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मिथक ही एक प्रकारची वाणी असू शकते की ज्याच्या माध्यमातून संरचनात्मक तत्त्वांचा शोध घेतला जाऊ शकतो असे प्रतिपादन कोणी केले आहे? तर याचं संभावित उत्तर हे ए असू शकतं, ए आर रेडक्लिफ ब्राऊन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली यादी 1 आणि यादी 2 दिलेले आहे, त्यांचे योग्य संकेतातून पर्याय निवडायचा आहे आपल्याला. तर यादी 1 मध्ये नंबर 1 दिलेला आहे रेडक्लिफ ब्राऊन, नंबर बी मेलिनोस्की, नंबर सी टॉलकॉट पार्सन, नंबर डी आर के मर्टन. तर यादी 2 मध्ये सांस्कृतिक प्रकारेवाद, नंबर 2 विश्लेषणात्मक प्रकारेवाद, नंबर 3 अनुभवाधिष्ठित प्रकारेवाद, नंबर 4 संरचनात्मक प्रकारेवाद असे ऑप्शन दिलेले आहेत. तर यामध्ये संभावित उत्तर हे सी असू शकतं. त्याच्यानंतर याचं उत्तर मिळालेलं नाही, तर जर आपणास माहिती असेल तर याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काचेचे छत ही संकल्पना खालीलपैकी या संदर्भात वापरलेली आहे? तर याचं संभावित उत्तर हे सी नोकरीची असुरक्षितता हे असू शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रतिसादीचे नाव बदललेले आहे परंतु ठिकाण बदललेले नाही हे सूचित करतात? तर याचं संभावित उत्तर आहे अनामिकतेला तडा जाणे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते आधुनिकोत्तरवादाचा भाग नाही? तर याचं पण उत्तर मला मिळालेलं नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. त्याच्यानंतर फोर्डिस्ट संघटनेचे वैशिष्ट्ये हे डॅश डॅश आहे. तर याचं संभावित उत्तर हे ए असू शकतं, उत्पादित वस्तूंचे प्रमाणीकरण. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इरावती कर्वे यांनी आप्तसंबंध संघटनाचे
किती क्षेत्रात विभाजन केलेले आहे? तर याचं संभावित उत्तर हे सी असू शकतं, 4 क्षेत्रे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली 2 विधाने दिलेली आहेत. एक प्रतिपादन ए आणि दुसरे कारण संबोधले आहे. तर प्रतिपादन ए आहे, दिवसेंदिवस दिल्लीच्या वातावरणात हवेची गुणवत्ता निकृष्ट होत आहे. त्याचं कारण दिलेलं आहे, पंजाब आणि हरियाणामध्ये जाळण्यात येणाऱ्या धान्याचे खुंट दिल्लीच्या हवेवर परिणाम करतात. तर याचं संभावित उत्तर हे बी असू शकतं. दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत, परंतु आर हे एचे उत्तर नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, क्लिफर्ड गिब्स यांनी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केलेला आहे? तर याचं अचूक उत्तर आहे सघन वर्णन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हेरॉल्ड गारफिंकल यांचे कार्य डॅशशी संबंधित आहे. तर याचं संभावित उत्तर हे संभाषण विश्लेषण हे असू शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गांधीजीची अंत्योदयाची कल्पना डॅश सूचित करते. तर याचं संभावित उत्तर हे डी असू शकतं, सगळ्यात तळाच्या घटकाला हक्क देणे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नव उदारमतवाद आणि नवमूलतत्ववादी चळवळींचा उदय ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं कोणी म्हटलेलं आहे? तर याचं संभावित उत्तर हे ए असू शकतं, एम कॅसल्स. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, यादी 1 आणि यादी 2 जुळवा. तर यामध्ये यादी 1 मध्ये ऑप्शन दिलेले आहेत, मिशेल फुको, अँथनी गिडेन्स, जर्गन हेबरमास आणि बोर्दियू. तर यादी दुसऱ्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत, संरचनेचे दुहेरीकरण, नंबर 2 व्यवहार, नंबर 3 एपिस्टेमी आणि नंबर 4 आदर्श भाषण स्थिती. तर मित्रांनो, इथे जरी तुम्हाला एकाचंही उत्तर मिळालं तर तुम्हाला बाकीचे उत्तरही मिळू शकतात. त्याच्यामध्ये अँथनी गिडेन्स यांचं आपण पाहू शकतो, संरचनेचे दुहेरीपण. तर इथे ऑप्शन डी मध्ये आपल्याला ते दिसू शकते. तर याचं अचूक उत्तर आहे डी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एपिस्टेमी म्हणजे काय?